तर आजपासून आपण वाळवण रेसिपीची सिरीज चालू करणार आहोत। वाळवण रेसिपीमध्ये इथे मी तुम्हाला खूप नवनवीन प्रकारचे पापड इथे बनवून दाखवणार आहे। तर सगळ्यात पहिली रेसिपी आहे उपवासाची ताकातली बटाटा साबुदाण्याची चकली। ही चकली बनवत असताना इथे आपण साच्याचा वापर केलेला नाहीये। नेहमीच्या साबुदाणा बटाट्याच्या चकलीपेक्षा चवीला खूप वेगळी लागते, कारण हा साबुदाणा आपण ताकामध्ये भिजवलेला आहे, त्यासाठी ह्या चकल्या खायला खूप सुंदर लागतात। आता ह्या चकल्या मी तुम्हाला इथे तळून सुद्धा दाखवते। तळल्यानंतर तुम्ही पाहू शकता वाळवलेल्या चकलीपेक्षा 4 पट ही चकली फुललेली आहे। कढईमध्ये वावेनासे झालेले आहेत, इतके मस्त हे फुलून तयार होतात, अगदी खुसखुशीत राहतात आणि ह्या चकल्या तुम्ही 1 ते 2 वर्ष स्टोर करून ठेवू शकता, अजिबात खराब होत नाहीत। चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया। नमस्कार, कुक विथ मनीषा यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। रेसिपी सुरू करण्याआधी तुम्हाला एक विनंती आहे, तुम्हाला जर आजची ही रेसिपी आवडली तर प्लीज एक लाईक नक्की करा आणि व्हिडिओला हाईप सुद्धा करा। सुरुवात करूया। तर सगळ्यात आधी ही ताकातली साबुदाणा बटाटा चकली बनवण्यासाठी इथे आपल्याला एका डब्यामध्ये 2 कप साबुदाणा घ्यायचा आहे। वजनी प्रमाणात म्हणाल तर अर्धा किलो इथे मी साबुदाणा घेतलेला आहे। तर वजनी प्रमाण घेण्यापेक्षा एखाद्या कपाने किंवा वाटीने मोजून घ्यायचं, म्हणजे पुढचं प्रमाण घ्यायला अगदी सोपं जातं। तर इथे मी 2 कप साबुदाणा घेतलेला आहे। साबुदाणा स्वच्छ धुवून घ्यायचा। स्वच्छ धुवून घेतल्यानंतर आता यामध्ये आपल्याला ताक घालायचं आहे। तर इथे आपण 2 कप साबुदाणा घेतला होता। 2 कप साबुदाण्यासाठी 2 कपच इथे आपल्याला ताक घालायचं आहे। लक्षात ठेवा, ताक इथे आपल्याला खूप जास्त आंबट घ्यायचं नाही। फ्रेश दह्यापासून हे मी ताक बनवलेलं आहे आणि ते ताकच इथे आपल्याला घालायचं आहे। तर ताक घालून घेतलं, छानपैकी मिक्स केलं, झाकण लावून रात्रभर याला आपण भिजण्यासाठी ठेवून देऊया, किंवा 7 ते 8 तास तुम्ही याला भिजण्यासाठी ठेवून द्यायचं आहे। तर इथे मी हा साबुदाणा रात्रभर भिजवून घेतला। दुसऱ्या दिवशी तुम्ही पाहू शकता अगदी छान असा मऊसूद हा साबुदाणा भिजून झालेला आहे। 2 कप साबुदाण्यासाठी 2 कप ताक अगदी पुरेसा आहे। आता हे साबुदाणा आपण छानपैकी मोकळा सुटसुटीत करून घेऊया आणि त्यानंतर आपण पुढची कृती करून घेऊया। तर आता आपण हा साबुदाणा थोड्या वेळासाठी बाजूला ठेवून देऊया आणि पुढची तयारी करून घेऊया। तर इथे पहा, इथे मी मीडियम साईजचे 3 बटाटे घेतलेले आहेत। कच्चे बटाटे आहेत, साल काढून पाण्यामध्ये ठेवले होते। आणि वजनी प्रमाणामध्ये म्हणाल तर जेवढा आपण साबुदाणा घेणार आहोत तेवढेच इथे आपल्याला बटाटे घ्यायचे आहेत। अर्धा किलो साबुदाण्यासाठी अर्धा किलो इथे मी बटाटे घेतलेले आहेत। बटाट्याची साल काढून घ्यायची, स्वच्छ धुवून घ्यायचं आणि त्यानंतर मीडियम साईजच्या किसणीने आपल्याला याला किसून घ्यायचं आहे। तर इथे पहा, इथे मी या मीडियम साईजच्या किसणीने अशा पद्धतीने हा किस पाडून घेते। खूप जास्त मोठे होल असलेल्या किसणीने किसू नका, नाहीतर चकली आपल्याला व्यवस्थित पाडता येणार नाही। आणि सगळ्यात महत्त्वाचं, इथे आपल्याला बटाटे कच्चेच वापरायचे आहेत, उकडून घेतलेले बटाटे वापरायचे नाहीयेत। तर इथे पहा, इथे मी हा बटाट्याचा किस छानपैकी पाडून घेतलेला आहे। तिन्ही बटाटे मी सेम पद्धतीने किसून घेतले आणि तुम्ही पाहू शकता यामध्ये खूप जास्त स्टार्च आहे। आता हा किस आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा आहे, म्हणजे यामधला जो स्टार्च आहे तो पूर्णपणे निघून जातो आणि चकली खाताना चिवट किंवा चिकट लागणार नाही, अगदी छान खुसखुशीत बनवून तयार होते। आता हे किस जो आहे तो आपण 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया। तुम्ही पाहू शकता यामध्ये किती गढूळ पाणी निघत आहे। हे संपूर्ण गढूळ पाणी स्वच्छ होईपर्यंत आपल्याला हा बटाट्याचा किस धुवून घ्यायचा आहे। तर इथे मी हा किस 2 ते 3 पाण्याने धुवून घेते आणि धुवून घेतल्यानंतर तुम्ही पाहू शकता बटाट्याचा किस किती छान असा मोकळा सुटसुटीत असा झालेला आहे। अशाच पद्धतीने हा बटाट्याचा किस आपल्याला धुवून घ्यायचा आहे। तर इथे आपला बटाट्याचा किस सुद्धा तयार झालेला आहे आणि सोबतच इकडे मी गॅसवरती पाणी गरम करायला ठेवलेलं होतं। तर पाण्याला छानपैकी उकळी आलेली आहे। ज्या कपाने आपण साबुदाणा मोजून घेतला त्याच कपाने बरोबर 5 कप इथे मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे। म्हणजे 1 कप साबुदाण्यासाठी 5 पट इथे आपल्याला पाणी गरम करायला ठेवायचं आहे। आणि पाण्याला उकळी आल्यानंतर जो आपण ताकामध्ये भिजवलेला साबुदाणा होता तो यामध्ये पूर्ण साबुदाणा घालायचा आहे। साबुदाणा घातल्यानंतर साबुदाणा छानपैकी ट्रान्सपरंट होईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे। आता जरी हे मिश्रण तुम्हाला थोडंसं पातळ वाटलं तरी जसं जसं साबुदाणा शिजत जातो तसं हे मिश्रण खूप जास्त घट्ट होतं। तर आता यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचं आहे। पोहे खायच्या चमच्याने 1.5 चमचा इथे मी सेंधव मीठ घातलं। सेंधव मीठ घालून मिक्स करून घ्यायचं आहे आणि याला आपल्याला एक 15 ते 20 मिनिटे किंवा हे छानपैकी घट्ट होईपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे। हळूहळू साबुदाणा ट्रान्सपरंट व्हायला लागलेला आहे आणि मिश्रण सुद्धा दाटसर व्हायला लागलेलं आहे। अशाच पद्धतीने हा साबुदाणा आपण शिजवून घेऊया। यावरती आपण थोड्या वेळासाठी झाकण लावूया, म्हणजे साबुदाणा जो आहे तो पटकन शिजला जातो आणि याला उकळी सुद्धा लवकर येते। सध्या गॅसचा सुद्धा तुटवडा आहे, त्यासाठी गॅस इथे आपल्याला अजिबात वाया घालवायचा नाहीये।
झाकण लावून शिजवलं का पटकन हे मिश्रण शिजलं जातं। झाकण लावून 15 मिनिटे हे मिश्रण मी शिजवून घेतलं आणि तुम्ही पाहू शकता साबुदाणा जो आहे तो छान घट्ट झालेला आहे। घट्ट झाल्यानंतर यामध्ये मी 2 चमचे चिली फ्लेक्स घातलेले आहेत, म्हणजे जाडसर कुटून घेतलेली इथे मी लाल मिरची घातलेली आहे। तुम्ही हिरवी मिरची सुद्धा घालू शकता। मिश्रण दाटसर होत आल्यानंतर यामध्ये जो बटाट्याचा किस आपण किसून ठेवलेला होता तो ॲड करून घ्यायचा आहे। साबुदाणा शिजत आल्यानंतरच यामध्ये आपल्याला बटाट्याचा किस ॲड करून घ्यायचा आहे, कारण बटाट्याचा किस जो आहे तो आपण बारीक किसणीने किसलेला आहे, तो लगेचच शिजला जातो। त्यासाठी याला आपल्याला शिजवायला खूप जास्त वेळ लागत नाहीये। बटाट्याचा किस घातल्यानंतर फक्त 5 मिनिटे हे मिश्रण आपल्याला शिजवून घ्यायचे, खूप जास्त शिजवत बसायची गरज नाहीये। तर इथे पहा बटाट्याचा किस घालून याला छानपैकी मिक्स करून घेतलं। मिक्स करून घेतल्यानंतर आता यावरती आपण झाकण लावूया। गॅसची फ्लेम एकदम कमी करायची आणि फक्त 2 ते 3 मिनिटे याला आपल्याला वाफ काढून घ्यायची आणि 2 ते 3 मिनिटानंतर आता आपण याचं झाकण काढून पाहूया आणि तुम्ही पाहू शकता इथे आपल्या ताकातले साबुदाणा बटाटा चकलीचं मिश्रण बनून तयार झालेलं आहे। मस्त असं ट्रान्सपरंट झालंय, अजिबात यामध्ये साबुदाणा वगैरे दिसत नाहीये। आता आपण गॅस बंद करूया आणि हे संपूर्ण मिश्रण जे आहे ते थंड करून घ्यायचं आहे। पूर्णपणे थंड झाल्यानंतरच याच्या आपल्याला चकल्या करून घ्यायच्या आहेत, कारण आपण ह्या चकल्या प्लास्टिकवर घालणार आहोत। प्लास्टिकवर जर तुम्ही गरम गरम मिश्रण टाकलं तर ते प्लास्टिकला चिटकून बसतं आणि ते खूप हानिकारक आहे। त्यासाठी इथे आपल्याला मिश्रण जे आहे ते थंड करून घ्यायचंय। थंड नाही केला तरी हलकंसं कोमट तरी आपल्याला करून घ्यायचं आहे। तर इथे पहा, इथे मी हे मिश्रण 2 भागामध्ये डिवाइड करून घेतलं, म्हणजे मिश्रण लवकर थंड होईल। आणि इथे आपलं हे मिश्रण पूर्णपणे थंड झालेलं आहे। थंड झाल्यानंतर इथे मी एक पाइपिंग बॅग घेतलेली आहे, ह्याला छान असं ग्लासमध्ये सेट करून घेतलं, म्हणजे मिश्रण यामध्ये घालायला सोपं जातं। आणि अशा पद्धतीने हे पापडाचं जे आपण शिजवलेलं मिश्रण आहे ते यामध्ये घालायचं आहे आणि इथे आपल्याला चकल्या पाडून घ्यायच्या आहेत। तुम्ही हवं तर साच्याने सुद्धा ह्या चकल्या तयार करून घेऊ शकता, पण अशा पद्धतीने खूप सोपं जातं। कुठल्याही मशीनचा किंवा साच्याचा वापर न करता मस्त अशा ह्या गोल गोल चकल्या बनवून तयार होतात। पाइपिंग बॅग नसेल तर हरकत नाही, कुठलीही पिशवी घ्या, पिशवीने सुद्धा हे तुम्ही घालू शकता। मिठाची पिशवी असेल, तेलाची पिशवी असेल किंवा दुधाची पिशवी असेल, जे कुठली तुमच्याकडे पिशवी असेल त्याने तुम्ही ह्या चकल्या बनवून घेऊ शकता आणि अगदी झटपट बनवून तयार होतात। तर इथे पहा, इथे मी पाइपिंग बॅगमध्ये हे मिश्रण टाकून घेतलेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता छान असं सहज हे पडल्या जाते। अशा पद्धतीने याला मी कापून घेतलेलं आहे। पुढचा टोक इथे आपल्याला कापून घ्यायचंय। जितकी जाड तुम्हाला चकली बनवायची आहे तेवढं जाड तुम्ही या पॉलिथिनला कट करून घ्यायचं आहे। तर इथे मी कट करून घेतलं आणि आता आपण याच्या चकल्या पाडून घेऊया। चकल्या पाडत असताना तुम्ही पाहू शकता अगदी सहज छानपैकी या चकल्या पडल्या जातात। तुम्हाला जर याच्या गोल चकल्या बनवायच्या नसतील तर लांब लांब तुम्ही याचे कुरकुरे सुद्धा बनवून घेऊ शकता, ते सुद्धा अगदी झटपट असे बनवून तयार होतात। पाहू शकता मस्त असे गोल गोल चकल्या इथे आपल्या बनवून तयार होत आहेत, पण थोडंसं जाडसरच इथे आपल्याला याचं होल करायचं आहे। खूप जास्त पातळ होल केलं तर तळल्यानंतर ते लगेच सुरा व्हायला लागतात, त्यासाठी थोडंसं जाडसरच ठेवायचं आणि मग त्याच्या चकल्या पाडायच्या, कारण तळल्यानंतर हे खूप बारीक होतात, खूप पातळ होतात। त्यासाठी इथे आपल्याला थोड्याशा जाडसरच चकल्या तयार करून घ्यायच्या आहेत। तर इथे मी सेम पद्धतीने बाकीच्या सगळ्या चकल्या तयार करून घेते आणि पूर्ण चकल्या तयार झाल्यानंतर तुम्हाला भेटते। तर इथे मी ह्या चकल्या घरातच बनवत आहे, अजिबात आपल्याला उन्हाची गरज लागत नाहीये। घरामध्ये सावलीत बसून तुम्ही ह्या चकल्या बनवू शकता। 1 दिवस फॅनच्या हवेखाली ठेवायच्या आणि 2 दिवस मस्त असं ऊन दाखवायचं, म्हणजे 2 ते 3 वर्ष ह्या चकल्या छानपैकी टिकल्या जातात। आणि 2 ते 3 दिवसानंतर इथे तुम्ही पाहू शकता इथे आपल्या चकल्या वाळवून तयार झालेल्या आहेत। 1 दिवस फॅनच्या हवेखाली सुकवून घेतल्या आणि 2 दिवस कडकडीत उन्हामध्ये वाळवून घेतलेल्या आहेत। वाळवल्यानंतर तुम्ही पाहू शकता आहे त्या साईजपेक्षा किती ह्या पातळ झालेल्या आहेत। त्यासाठीच तुम्हाला सांगितलं की ह्या चकल्या सुरुवातीला जाड घाला, म्हणजे वाळल्यानंतर पातळ होतात। आता ह्या चकल्या आपण तळून सुद्धा पाहणार आहोत। तळल्यानंतर तुम्ही या चकल्यांची साईज पाहू शकता। कढईत घातल्यानंतर ह्या असून नसल्यासारख्या दिसतात, पण फुलल्यानंतर तुम्ही पाहू शकता कढईमध्ये मावेनाशा होतात, इतक्या छान अशा ह्या फुलल्या जातात। तर मस्त अशा ह्या चकल्या फुललेल्या आहेत आणि आहे त्यापेक्षा 4 पट ह्या चकल्या फुलल्या जातात आणि इतका छान असा सुगंध येतो या चकल्या तळत असताना, कारण इथे आपण ताकातले साबुदाणा बटाटा चकली बनवलेली आहे, जी की खायला सुद्धा खूप सुंदर अशी बनवून तयार होते। नेहमीच आपण साबुदाणा बटाट्याची चकली बनवतच असतो, पण एकदा ह्या पद्धतीने बनवा। ताकामध्ये साबुदाणा भिजू घालून ही चकली बनवून पहा, खायला किती सुंदर लागते। तर इथे मी काही चकल्या तळून घेतलेल्या आहेत। आता मी तुम्हाला दाखवते की आता आपण तळलेली चकली आणि अगोदर वाळवलेली चकली यामध्ये किती फरक आहे। तर ही आपली तळलेली चकली आणि ही आपली वाळवलेली चकली, तुम्ही पाहू शकता साईजमध्ये किती डिफरन्स आहे।
वाळवलेल्या चकलीपेक्षा 4 पट अशा ह्या चकल्या फुललेल्या आहेत. मस्त अशा खमंग खुसखुशीत बनवून तयार होतात आणि 2 ते 3 वर्ष तुम्ही याला स्टोअर करून ठेवू शकता. अजिबात खराब होत नाहीत. नक्की ट्राय करा. रेसिपी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला हाईप करा. तर पुन्हा भेटू. धन्यवाद.